मांजरीला होला मांजू. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो पिंपळखुटा रोडला डॉक्टर सोगसे यांच्या शेतामध्ये, त्या शेतातील गोठ्याच्या मंदिराजवळ एक साप बसलेला आहे. त्याला रेस्क्यू करायला आपण आलो. तिथे गोठ्यात का बाहेर आहे का आतमध्ये? हो सर, दिसला. बघू शकता मित्रांनो, एक बऱ्याच मोठ्या साईजचा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. गणपतीचं मंदिर आहे वरती आणि त्याच्या खाली बसलेला आहे. कोण कोणी गेला होता मला? नाही, आधी कोण बोललं मला? कुठे आहेत पप्पा? धामण आहे ती. फसले मध्ये. पार आहे का? कुठं आहे का आपले? इकडून हातचंदाचा तुमचा हा उचल अजून नाही उचलला का? थांबा, तर लागलं नाही लागलं ना ते. लागायची भीती वाटतेच आहे. खूप आत आहे. हा खूप आत आहे म्हणलं. निलंब आहे ते. सर एक काम करू सर. सर मध्ये फसेल. थांबा, सोडू नको. थांबा, इकडे घाला डायरेक्ट. इकडे घाला. आता मुवमेंट करायला जागा भेटली. इथे सोड तोंडीचं. कुठे आहे तोंड? इथं तोंड आहे. इथं टाकते कोण पलीकडे. सर इथून इकडे तोंड काढायला लागली सर. थांबा थांबा, तिकडे चालली जाईल ती. थांबा सर, इकडे आहे. बांधले मुटकं आहे तर काय नाही. तिथं इथून टाक बरं. मी सांगतो फक्त आदरच टाक. हा बस तेवढंच टाक फक्त. थांबा सर, इथून मला हात जर गेला माझा तर वरते. पण मग इथं थोडी वरती. थांबा, हे तर करून उचल तर. दगड काढा निघतो रेडी. दगड काढ. गाडी काढा. आता काय नाही भीती वाटत असल्यावर काय.
असं बांधलं होतं. दामन आहे का काय आहे? धामणच आहे. असा सेम साप आणला होता वल्लभ भाई शाळेमध्ये. दामन आहे, बारीक दोंड आहे तिथं. कुठे ते दांडगे कुठे? मीच आहे ना, मीच आहे. काय द्यायचं सोडून इकडं? हा? नाही इकडे नका सोडून तिकडे लांब नेऊन सोडा. बरं मी तुम्हाला सांगितलं सारखं जर हा नेल्यावर दुसरा साप आला तर काय करणार तुम्ही? काय हो तिकडे पण आमच्या डोळ्याच्या इथे नको जवळच कोट्या जवळ आहे. नाही हो असं मारत नसतात. मारत असतात आम्ही पहिलेच मारला. लय मोठे बहादूर माणूस आहेत तुम्ही. हे पट्ट्या मारा. तिकडे घे. फोटो काढाय दे सर. गैरसमज आणि unnecessary जी भीती आहे, नाही नाही डायरेक्ट देऊन टाक सर. असे साप पकडावे लागतात. पूर्णपणे बिनविषारी निरुपद्रवी डॉक्टर गजानन सोसे आहेत. त्यांच्या शेतामध्ये पकडला आहे सापाला. बघू शकता कुठे कशा प्रकारे पाय अगदी पूर्ण पॅक करून टाकला त्यांनी. त्याच्यामुळं अशा मोठ्या साईजची धामण असल्यावर जे ह्याचा जो शिकारी आहे मुंगूस तो सुद्धा ह्याच्या नादी लागत नाही. मांजरी दाखवला माधव मांजरी दाखवला मांजरी. चांगल्याच मोठ्या साईजचा धामण. इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक, हिंदीमध्ये घोडा पछाड. झाला सुरक्षित रेस्क्यू. लवकरच ह्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देऊयात. हाही त्याचा नैसर्गिक अधिवासच आहे, पण त्यांची जी भीती आहे त्या भीतीपोटी न मारला जाव. कारण एक बहादूर काका इथेच बसलेले आहेत. आतापर्यंत लय सापं मारलेत सांगतायत ते. तर अज्ञान आहे, दुसरं काही नाही. त्यामुळे अशा घटना घडतात. तर लेट्स होप फॉर द बेस्ट की ह्या गोष्टी थोड्याशा बदलतील. त्यांची जी वृत्ती आहे सापं मारायची ती सुद्धा बदलावी अशी आपण देवाकडे, ह्याच सापाकडे, ज्या गणपतीच्या खाली हा बसला होता त्याच्याकडे ही प्रार्थना करूया. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता डॉक्टर गजानन सोसे त्यांच्या शेतात पकडलेला धामण साप जो एक पूर्णपणे बिनविषारी साप आहे. लांबीला खूप मोठा होतो, चांगला जाडजूड असतो, त्यामुळे लोक घाबरून जातात. आता वैयक्तिक तसं पाहिलं तर शेतात असे साप राहिले पाहिजे. म्हणजे लोणारमध्ये असे कितीतरी शेतकरी आहेत की जे धामण साप असल्यानंतर राहू देतात. पण आता तुम्ही बघितलं असेल, हे ऐकायलाच तयार नव्हते. आधी त्यांच्याशी फोनवर जवळपास 15-20 मिनिट बोललो होतो. त्यांचा कॉल आला तेव्हा त्यावेळेला सगळं समजावून सांगितलं त्यांना, पण तरीसुद्धा ते तयार झाले नाही. सगळ्यात जास्त उंदरं खाणारा धामण साप, तोंड लंबुळकं निमुळतं, अतिशय चपळ. पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळसर. युजली 3 रंगामध्ये धामण आढळते. एक पूर्ण पिवळा रंग असतो, दुसरा चॉकलेटी कलरचा आणि तिसरा काळ्या रंगाचा. पण पोटाकडचा भाग जो आहे तो 99% धामण सापांचा हा पिवळसरच असतो. काहीच अशा धामणी आहेत की ज्याचा भाग थोडासा पांढरा दिसतो. सगळ्यात जास्त उंदर खाऊन माणसाची, शेतकऱ्यांची पर्टिक्युलरली मदत करणारा साप धामण. हिंदीमध्ये घोडा पछाड, इंग्लिशमध्ये रॅट स्नेक. आठवड्यातून नाही म्हणलं तरी कमीत कमी 5-6 उंदरं लागतात ह्या सापाला. त्यामुळे सगळ्यात जास्त कंट्रोल ठेवतो हा उंदराच्या वाढीवर. पण अज्ञानातनं मारला जातो. आता तिथेही एक बाबा होते, जे मुद्दामून मी तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. ते तर म्हणे मी साप दिसला की सर्रास मारतोच म्हणून. नंतर त्यांनाही सगळं व्यवस्थित ह्या सापाबद्दल समजावून सांगितलं की कृपया असं करू नका. आणि त्यांनी वचन दिलं की ह्याच्या पुढे साप मारणार नाही म्हणून. पूर्णपणे बिनविषारी धामण साप. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात आपण सोडण्यासाठी आलेलो दिवस.
जागेचा अंदाजा घेतो आहे आधी साप, नाहीतर युजली साप सोडल्या लगेच पळून जातात. धामण साप. दिला मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.